राजकीय पक्षातलं मोजायचं की विधिमंडळातलं मोजायचं हे मात्र स्पष्ट झालेलं नाहीये। फूट ही राजकीय पक्षात असली तर पक्ष एखाद्याकडे जाऊ शकतो। म्हणजे विधिमंडळात जर फूट असेल तर अख्खाच्या अख्खा पक्ष हा एकाच्या बाजूला होऊ शकत नाही असा दावा आता केला गेलेला आहे। इतकंच नाही तर आम्हीच मूळ पक्ष आहोत अशा पद्धतीचा दावा जो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय तो आता खोडून काढला जातोय की विधिमंडळ पक्षात बहुमत असल्यामुळे तोच पक्ष आहे, तोच राजकीय पक्ष आहे अशी भूमिका निवडणूक आयोगाने आमच्या विरोधात घेतली असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। आणखीनही महत्त्वाची अपडेट ही म्हणजे येते की सरन्यायाधीशांनीच आता हा प्रश्न उपस्थित केलाय की मग अशा केस बाबतीत करायचं काय, म्हणजे बहुमत हे नेमकं कशाच्या आधारे मोजायचं। निवडणूक आयोगाच्या काही मार्गदर्शक तत्वांमध्ये तसं आहे का किंवा पक्षाच्या घटनेत आहे का, कायद्यामध्ये तसे ठोस निष्कर्ष आहेत का। एक गट म्हणेल की निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे बहुमत आमच्या सोबत आहे, तर दुसरा गट म्हणेल की पक्ष आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहे म्हणजे केडर बेस आमच्याकडे आहे म्हणजे पक्ष आमचा आहे। मग अशा स्थितीत बहुमत म्हणजे पक्षीय बहुमत नेमकं मोजायचं कोणत्या जोरावर, तर त्याला एक महत्त्वाचं उत्तर कपिल सिब्बल देतात की हा प्रश्न यापूर्वी झालेल्या सादिक अली प्रकरणात यापूर्वी निकालात काढण्यात आलेला आहे। पक्षाची घटना आणि त्याची संरचना याचा विचार करून या बाबतीत विचार केला जाऊ शकतो। त्याच्यावरती कपिल सिब्बल आणखी पुढे जाऊन म्हणतात की अशा प्रकरणांचा वेगळेपणाने किंवा एका मुद्द्यापुरता विचार करता येत नाही, कारण मूळ राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व कोणता गट ठरवतो हे बघण्यासाठी वस्तुस्थिती सुद्धा बघावी लागते। याच्यावरती कपिल सिब्बल आणखीन महत्त्वाच्या भूमिका मांडत आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने भूमिका घेतलेली होती महाराष्ट्रामध्ये त्यानुसार जर आमची घटना त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नसेल तर इथून पुढच्या वेगवेगळ्या त्याच्यानंतरच्या देखील निवडणुका आम्ही लढल्या त्यावेळेस काय झालं हा तर प्रश्न ते वारंवार विचारतात असा आहे। त्यासोबतच संसदीय लोकशाहीला सर्वात मोठा धक्का बसलाय तो म्हणजे व्हीपच्या अतिरेकाने पलीकडून कायमस्वरूपी व्हीपचा वापर केला गेला आणि त्याच्यामुळे एखाद्या आमदाराची किंवा खासदाराची स्वतंत्र निर्णय क्षमता ही संपुष्टात आणण्याचं काम या व्हीपच्या आधारे केलं गेलं असा सुद्धा युक्तिवाद आता कपिल सिब्बल करतायत। त्याच्यामुळे एक महत्त्वाचं आपण जर एक नीट विचार केला, सारांश बघितला या संपूर्ण प्रकरणाचा, तर सध्याच्या घडीला सरन्यायाधीश हे सुद्धा स्वतःहून प्रश्न विचारतायत किंवा यांना सुद्धा हा मूळ गाभा प्रश्न पडला या मूळ गाभ्याचा की बहुमत पक्षीय बहुमत नेमकं ठरवायचं कशाच्या आधारे। तुमच्याकडे केडर आहे, तुमच्याकडे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत म्हणजे तुमच्याकडे पक्षाचं बहुमत आहे का, की पक्षाच्या आधारे जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत ते लोकप्रतिनिधी कुठल्या बाजूने आहेत त्याच्यावरती पक्षीय बहुमत ठरवलं जाईल। त्याच्यामुळे वारंवार मुद्दा हा त्याच पॉइंट भोवती फिरतोय किंवा त्याच निर्णयाभोवती आता फिरतो आहे की पक्ष जर कुणाचा आहे हे ठरवायचं असेल तर केवळ आणि केवळ विधिमंडळातली लोकप्रतिनिधींची बहुमताची संख्या ही लक्षात घ्यायची की कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचा केडर बेस हा देखील लक्षात घ्यायचा। यावरती उत्तर हेच असू शकतं असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की त्या पक्षाची घटना बघायला पाहिजे। आणि पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा दाखला दिला जातोय की निवडणूक आयोगाकडे आमची घटनाच पोहोचलेली नाही असा त्यांचा दावा आहे। निवडणूक आयोगाच्याच वरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते कपिल सिब्बलांकडनं। त्याच्यामुळे आपण बघतोय की इथून पुढची जी अतिशय रोमांचक अशा पद्धतीने खरं तर ही सुनावणी सुरू आहे आणि कदाचित पुढच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी एक वेगळं वळण या सुनावणीनंतर मिळू शकतं। निश्चित मनश्री मी तुमच्याकडे येतेच, पुन्हा एकदा कृष्णातकडे जाते। कृष्णात एक मनश्रीने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितला की वारंवार कपिल सिब्बल युक्तिवाद करताना असं म्हणतायत की निवडणूक आयोगाकडे आमची घटना आमच्या पक्षाची घटनाच पोहोचलेली नाहीये। मात्र या सगळ्यामध्ये सिब्बलाने आणखी एक युक्तिवाद केला तो असा की 2019च्या मंत्रिमंडळात शिंदे स्वतः मंत्री होते, मग त्यांनी पक्षाच्या घटनेवर तेव्हाच का आक्षेप नव्हता घेतला। त्यापूर्वी देखील ते मंत्री होते, अगदी 2014 ते 2019 या दरम्यान देखील तेव्हा मंत्री होते आणि नंतरच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा देखील एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, तेव्हा का आक्षेप घेतला गेला नाही, तेव्हा या घटनेच्या संदर्भात का प्रश्न उपस्थित केले गेले नाहीत अशा प्रकारचा एक मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला गेलेला आहे। आणि त्याचबरोबर आता त्यांचा शेवटच्या टप्प्यामध्ये सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी थेटपणे भाजपकडे बोट दाखवलेलं पाहायला मिळते। भाजपनं हे सरकार तोडलेलं आहे अशा प्रकारचं थेटपणे त्यांनी या युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे। आणि जर हे आमदार जे आहेत ते तुमच्या मित्र पक्षाचे नव्हते किंवा तुमचे देखील नव्हते किंवा भाजपमध्ये सामील झाले नव्हते तर या सर्व आमदारांचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचं तुम्ही स्वागत कसं काय केलं गेलं आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे भाजपच्या आमदारांसह सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे दावा करण्यासाठी सत्ता स्थापनेचे ते कसे काय जाऊ शकतात। त्यामुळं या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच विचार करायला लावणार आहेत आणि या संशयास्पद आहेत, कारण भाजपनं हे सरकार तोडलेलं आहे जाणीवपूर्वकपणे अशा प्रकारचा एक युक्तिवाद जो आहे तो
कपिल सिब्बल यांनी आत्ता शेवटच्या टप्प्यामध्ये केलेलं आहे आणि या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या लोकशाहीवर घाला घालणाऱ्या आहेत. त्याचबरोबर भाजपनं या संदर्भात महत्त्वाची भूमिका या संपूर्ण फुटीमध्ये बजावल्याचा जे निर्देश करण्याचं कडे यावेळी कपिल सिब्बल यांचा कल दिसतोय आणि नार्वेकरांकडे ज्या काही घडल्या गेल्या खास करून राहुल नार्वेकर यांच्याकडे आणि उत्तर सादर करण्यासाठी किंवा भाजपच्या लोकांच्या संदर्भात त्यांनी भाजपचा जो रोल आहे तो सांगण्याचा प्रयत्न त्यावेळी केलेला आहे आणि प्रामुख्याने या संपूर्ण फुटीच्या माध्यमातून भाजपला हे सरकार तोडायचं होतं असा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो यांनी व्यक्त केलेला आहे. 10th शेड्यूलचा तर मुद्दा त्यांनी व्यक्त केलेलाच आहे. त्यामध्ये 10th शेड्यूलमधून त्यांनी स्पष्टपणे एक मुद्दा उपस्थित केला की ही फूट आहे. मर्जर असतं तर 10th शेड्यूलनुसार त्यांनी दुसऱ्या पक्षात स्वतःला मर्ज करणं गरजेचं होतं आणि त्याचबरोबर व्हीप सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो आणि व्हीप हा सुनील प्रभू यांनी बजावला होता. 2 वेळा व्हीप बजावले होते 22 तारीख आणि 26 तारखेला. त्यावेळी देखील हे आमदार उपस्थित राहिले गेले नाहीत आणि व्हीपनुसार यांना अपात्र करणं गरजेचं होतं आणि त्यावेळी अपात्र केलं गेलं नाही विधानसभा अध्यक्षांकडून अशा देखील त्यांनी यावेळी टिप्पणी केलेली पाहायला मिळते. आणि यामुळं पक्ष घटनेनुसार उद्धव ठाकरे यांनी ज्या काही बैठका बोलवल्या किंवा संघटनेनुसार EB फॉर्म दिले गेले त्यानुसार जे EB फॉर्म एकनाथ शिंदे यांना दिला गेला त्या एकनाथ शिंदे त्याच EB फॉर्मवर ते निवडून आलेले आहेत. त्यावर निवडणूक लढवली गेली होती. त्यावेळी का आक्षेप घेतले गेले नाहीत. अशा प्रकारे अनेक मुद्दे हे त्यावेळी आता कपिल सिब्बल यांच्याद्वारे उपस्थित केले जात आहेत आणि वारंवार ज्या सध्याच्या आत्तापर्यंतच्या ज्या काही युक्तिवादाच्या दरम्यान जे मुद्दे समोर येत आहेत ते प्रामुख्याने एक महत्त्वाचे असतात की एक व्हीप महत्त्वाचा होता. त्यानंतर पक्ष संघटना ही अत्यंत महत्त्वाची आहे. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष ह्यामध्ये वेगळी भूमिका आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्यावेळी उभी फूट जी पक्षाची आहे ती पाहणं गरजेचं होतं. पक्षामधल्या जे पदाधिकारी आहेत अगदी ग्रामपंचायत लेवलपासून लोकसभेपर्यंतची पक्षीय फूट जी आहे ती पाहणं गरजेचं होतं. केवळ विधिमंडळातली पक्षीय फूट पाहून हे शिवसेना पक्ष आणि तो चिन्ह जो आहे तो थेटपणे एकनाथ शिंदेंना कसा काय दिला अशा प्रकारचा मुद्दा हा आक्षेप जो आहे तो कपिल सिब्बल यांनी नोंदवलेला आहे. आणि त्याच वेळी आपल्याला माहीत असेल की जवळपास हजारोंच्या संख्येनं 1 लाख जवळपास साधारणतः 1 लाखाच्या वरती देखील शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिज्ञापत्र जी आहेत ती शिवसेना भवन या ठिकाणी जमा केली गेली होती आणि त्यांच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अशा प्रकारची हजारो पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र ही निवडणूक आयोगाला दिली गेली होती. कारण उद्धव ठाकरेंना दाखवायचं होतं की ह्या केवळ विधिमंडळ पक्षातली फूट आहे. संपूर्ण पक्षात फूट पडली नाही. संपूर्ण पक्षातले पदाधिकारी असतील. कृष्णात अगदी काही सेकंदांमध्ये मी तुमच्याकडे ते मनश्रीकडे जाते. मनश्री, ही सुनावणी शेवटच्या टप्प्यात खरं तर आलेली आहे. आता कोर्टानं पुन्हा एकदा म्हटलंय की 15 मिनिटं घ्या आणखी सुनावणीसाठी किंवा एकूणच युक्तिवादासाठी तुम्हाला वेळ लागत असेल तर 15 मिनिटं घ्या. मात्र या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा कपिल सिब्बलने एक महत्त्वाचा युक्तिवाद केलाय तो असा की राज्यपालांनी यांना सांगितलेलं होतं की बहुमत चाचणी घ्या आणि त्यानंतर शिंदेंनी भाजपच्या आमदारांना राज्यपालांकडे नेलं असं त्यांनी युक्तिवाद केलेला आहे. नक्कीच युक्तिवाद कपिल सिब्बल हे तर करतातच आहेत की कशा पद्धतीने घटनाक्रम झाला. मात्र एक महत्त्वाचा युक्तिवाद इथे कपिल सिब्बलांनी केला आणि कदाचित तो भारतातल्या प्रत्येक राजकीय पक्षाला विचार करायला लावणारा आहे आणि यावरती न्यायालयाने सुद्धा स्टेटमेंट केलेलं आहे की आपल्याकडे ज्या पद्धतीने व्हीपचा वापर होतो आणि जर व्हीप पाळला नाही, आदेश पाळला नाही तर अपात्रतेची कारवाई होते आणि यामुळे मोठं नुकसान लोकशाहीचं झालेलं आहे. हे सांगताना कपिल सिब्बल इथे इंग्लंड आणि अमेरिकेतली उदाहरणं देत आहेत की त्या ठिकाणचे राजकीय पक्ष काय करतात की इंग्लंडमध्ये कॉन्झर्वेटिव्ह पक्ष आहे तो लेबर पक्षाचं जर एखादं विधेयक मंजूर करून घ्यायचं असेल तर तो लेबर पक्षाचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करतो. अमेरिकेत सुद्धा रिपब्लिकन पक्ष हा डेमोक्रेटिक पक्षाच्या सदस्यांना आपला मुद्दा पटवून देतो आणि विधेयक मंजुरीच्या दृष्टीने पाऊल टाकतो. तिथे कुणी कोणाला असा व्हीप जारी करत नाही किंवा जर व्हीप पाळला गेला नाही तर अपात्रतेची कारवाई होत नाही. आपल्या लोकशाहीला सर्वाधिक हानी ही या व्हीपच्या प्रकारामुळे किंवा या व्यवस्थेमुळे झालेली आहे. आणि पुन्हा एकदा मुद्दा येतो तो म्हणजे 10व्या अनुसूची बाबत की सरन्यायाधीशांचं म्हणणं आहे की मुळात 10वी अनुसूची
मागचा जो उद्देश होता तो म्हणजे पक्षांतरांसारखे गैरप्रकार टाळले जावेत याकरता होता. मात्र या 10व्या अनुसूचीचा ज्या उद्देशासाठी वापर व्हायला हवा होता तो वापर न होता त्याचा गैरवापरच अधिक झालेला आहे हे निदर्शनास कपिल सिब्बल आणून देत आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा भारत